नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कुठे हिंदीत कुठे इंग्लिश सिव्हिल इंजिनिअरिंग बाय निलेश या यूट्यूब चॅनलवर टेक्निकल फक्त मराठीत. तर सर्वात पहिले आज आपण बघणार आहोत सेडिमेंटरी रॉक, मेटामॉर्फिक रॉक, त्यानंतर फिजिकल क्लासिफिकेशन्स आणि केमिकल क्लासिफिकेशन. तर सर्वात पहिले बघू सेडिमेंटरी रॉक म्हणजे काय. The rock are formed by gradual deposition of material like sand and clay is called as formed by gradual deposition of material like sand and clay is called as sedimentary rock. Okay. त्यानंतर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲक्विशियस रॉक्स बिकॉज दिस रॉक्स आर मेनली मेक फ्रॉम वॉटर. जनरली हा वॉटरपासून बनलेला असतो, वॉटरच्या द्वारे प्रोसेसमधून बनलेला असतो, म्हणून याला म्हणतात ॲक्विशियस रॉक्स, सेडिमेंटरी रॉक्स. तर सर्वात पहिले बघा, सेडिमेंटरी रॉक जो आहे हा 3 प्रकारच्या प्रोसेसमधून बनलेला आहे. त्याचे 3 प्रकारची प्रोसेस. सर्वात पहिले आहे मेकॅनिकल प्रोसेस, त्याला दुसरं नाव आहे क्लास्टिक, दुसरी आहे केमिकल ॲक्शन आणि तिसरी आहे बायोलॉजिकल ॲक्शन. या 3 प्रकारच्या प्रोसेसमधून बनलेला आहे. तर सर्वात पहिले बघू मेकॅनिकल किंवा क्लास्टिक. काय होणार बघा, एखादा एक रॉक आहे, एखादा पहिलेच एक्झिस्टिंग रॉक आहे. या रॉकवर काय येत आहे तर रनिंग वॉटर येत आहे. त्यानंतर विंड फोर्स येत आहे, किंवा नंतर म्हणू शकतो आपण स्नोफॉल झालं, किंवा ऑर थर्मल व्हेरिएशन झालं. काय झालं, थर्मल व्हेरिएशन म्हणजे टेम्परेचरमध्ये काही कमी जास्त प्रमाण झालं, व्हेरिएशन होणार. आणि इथे काय होणार तुमचे या रॉक, हे सगळं म्हणजे याच्यावर जर या रॉकवर पाणी वाहत आहे, किंवा या रॉकवर विंड फोर्स जास्त प्रमाणात आहे, स्नोफॉल होत आहे, थर्मल व्हेरिएशन होत आहे, तर यामध्ये या रॉकचे पार्टिकल्स काय होणार, ते जमा होणार आणि ते डिपॉझिट झाल्यानंतर यापासून जो रॉक मिळणार तो झाला सेडिमेंटरी रॉक. पण याची प्रोसेस कसे होते बघा. तर सर्वात पहिले आपण म्हणतो त्याला फिजिकल वेदरिंग. काय झालं इथे, फिजिकल वेदरिंग झालं. तर फिजिकल वेदरिंगमध्ये सर्वात पहिले बघा काय झालं तुमचं, तर फिजिकल वेदरिंग कसं झालं, रनिंग वॉटर झालं, विंड फोर्सिंग झालं, स्नोफॉल झालं. आणि नंतर काय झालं, डिपोजिशन झालं तुमचं, डिपोजिशन ऑफ मटेरियल लेअर बाय लेअर काय झालं तुमचं, मटेरियल डिपॉझिट झालं. त्यानंतर प्रोसेस झाली तुमची सिमेंटेशन प्रोसेस इज नथिंग बट काय, यालाच म्हणतो मग सिमेंटेशनला म्हणतो केमिकल ॲक्शन. काय होणार आहे, नथिंग बट यामध्ये केमिकल ॲक्शन तयार झाली, की केमिकल प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये काय होणार, तुमचा जो काही रॉक आहे हा डिपोजिशन मटेरियल बाय लेअर झाल्यानंतर त्याच्यामध्ये लाईम प्रेझेंट असतो. लाईममुळे त्यामुळे त्यांची बॉन्डिंग होऊन नंतर जो आपल्याला काही मिळेल तो मिळणार तुमचा सेडिमेंटरी रॉक्स. तर बघा अशा प्रकारे फिजिकल वेदरिंग झाली. सर्वात पहिली फिजिकल वेदरिंग कशाने झाली, तर रनिंग वॉटर, मुव्हिंग एअर, विंड फोर्स, स्नोफॉल, थर्मल व्हेरिएशन. याच्यामुळे काय झालं, हा जो काही रॉक होता, एक पहिलेचा जो रॉक होता, हा रॉक काही छोट्या तुकड्यात तोडला गेला. ते तुकडे त्याच्या पायथ्याशी येऊन जमा झाले आणि जमा झाल्यानंतर लेअर बाय लेअर ते डिपॉझिट झाल्यानंतर त्यामध्ये केमिकल ॲक्शन झाली आणि केमिकल ॲक्शन झाली नथिंग पण बॉन्डिंग तयार झालं. ते कशाने होते, तर लाईम. आणि त्यानंतर त्याच्यापासून जो आपल्याला रॉक मिळाला तो मिळाला आपल्याला सेडिमेंटरी रॉक. पण कुठल्या प्रोसेसमधून मिळाला, तर मेकॅनिकल प्रोसेस, त्यालाच म्हणतो आपण क्लास्टिक. आणि याचे एक्झाम्पल लिहून द्या. मेकॅनिकलचे एक्झाम्पल कुठले आहे, तर बघा कॉंग्लोमेरेट, ब्रेसिया, सँडस्टोन, सील्डस्टोन, मडस्टोन, sand, gravel. These are the example of, आणि एक नथिंग बट शेल. तर these are the example of
नथिंग बट सेडिमेंटरी रॉक. पण कुठल्या प्रोसेसने म्हटलं आहे तर मेकॅनिकल किंवा क्लास्टिक. आता दुसरी प्रोसेस बघूया आपण की काय होणार. दुसरी जर प्रोसेस म्हटलं आपण केमिकल ॲक्शन. केमिकल ॲक्शन म्हणजे काय, नथिंग बट दिस प्रोसेस इज ऑकर्स इन रनिंग वॉटर. ही रनिंग वॉटरमध्ये ऑकर्स होणारी प्रोसेस आहे. तर याच्यामध्ये बघा एखादा वॉटर आहे, रनिंग वॉटर आहे, वाहतं पाणी आहे. या वाहतं पाण्यात काय आहे तर पाणी वाहून आलं, त्याच्यामध्ये काय येणार डिफरंट टाईप्स ऑफ सॉल्ट काय असेल, डिझॉल्व्ह झालेलं असेल सॉल्ट. आणि हे वाहतं पाणी जर कुठे येऊन एखाद्या ठिकाणी ठप्प झालं, स्टॅग्नेशन झालं, ठप्प झालं, तर ठप्प झाल्यानंतर काय होणार, हे पाणी वाहनं येऊन थांबलं, एका जागी जमा झालं. तर जमा झाल्यानंतर काय होणार, हे यातलं जे पाणी आहे, पाणी काय होणार तर हे पाणी इव्हॅपोरेट होईल, बाष्पीभवन होईल त्या पाण्याचं. आणि पाण्याचं बाष्पीभवन झाल्यानंतर इथे उरेल काय तर उरेल तुमचे सॉल्ट. आणि या सॉल्टपासून असे सॉल्ट लेअर बाय लेअर डिपॉझिट होऊन आपल्याला जो काही रॉक मिळेल तो सेडिमेंटरी रॉक मिळेल. पण प्रोसेस कुठली आहे, केमिकल ॲक्शन. आणि याचे एक्झाम्पल बघा काय आहे तर याचे एक्झाम्पल आहे तुमचे डोलोमाइट, डोलोस्टोन, लाईमस्टोन आणि क्ले एक्सेट्रा. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सेडिमेंटरी रॉक बट केमिकल ॲक्शन, केमिकल प्रोसेसमधून तयार झालेला. आणि तिसरा प्रकार एक सेडिमेंटरी रॉक तयार होतो तर तो बघू आपण आता, बायोलॉजिकल. मीन्स द रॉक्स आर फॉर्म बाय बायोलॉजिकल ॲक्शन बाय मरीन ऑर्गॅनिझम. मरीन ऑर्गॅनिझमपासून जी बायोलॉजिकल ॲक्शन होते त्याच्यापासून जे तयार होते त्याला म्हणतो आपण सेडिमेंटरी रॉक्स. पण कुठल्या प्रोसेसनी, बायोलॉजिकल ॲक्शन. बघा कसं, समजा हे आपलं एक समुद्र आहे, यामध्ये मरीन ऑर्गॅनिझम आहे, ठीक आहे. हे मरीन ऑर्गॅनिझम काय झाले, जर हे मरीन ऑर्गॅनिझम डेड झाले आणि डेड झाल्यानंतर यांचे जे काही बोन्स आहे, बोन्स काय झाले एका ठिकाणी येऊन काय जमा झाले, यांचे बोन्स हे काय झाले डिपॉझिट झाले. आणि असे मरीन ऑर्गॅनिझम मेल्यानंतर त्यांचे जे काही बोन्स आहे डिपॉझिट झाल्यानंतर लेअर बाय लेअर डिपॉझिट झाल्यानंतर कालांतराने याच्यापासून जो रॉक मिळतो तो रॉक मिळतो आपल्याला सेडिमेंटरी रॉक्स बाय बायोलॉजिकल ॲक्शन. आणि याचे एक्झाम्पल दोनच आहे, लक्षात ठेवायचं. याचे एक्झाम्पल आहे फक्त कोल आणि चर्ट. कोल आणि चर्ट. तर कोल इज नथिंग बट हे जे काही रॉक्स म्हणजे हे जे काही मरीन ऑर्गॅनिझम होते याचे जे काही बोन्स डिपॉझिट झाले लेअर बाय लेअर कालांतराने त्याचं रूपांतर हे कोळशात होतं, ठीक आहे. आणि म्हणून आणि कालांतराने कोळशात रूपांतर होतं, तर त्यालाच म्हणतो आपण बायोलॉजिकल ॲक्शन. आणि याच्यामध्ये मिळतो कुठला, सेडिमेंटरी रॉक. पण कुठल्या प्रोसेसनी, बायोलॉजिकल ॲक्शन. तर आता आपण बघणार आहोत मेटामॉर्फिक रॉक. बघा मेटामॉर्फिक रॉक म्हणजे काय, the rocks are formed by alteration of original structure by pressure and temperature. is called as metamorphic rock. म्हणजे एखादा रॉक आहे, हा एक रॉक आहे, या रॉकवर काय झालं तर या रॉकवर तुमचं प्रेशर आलं आणि या रॉकवर काय झालं टेम्परेचर आलं. प्रेशर आणि टेम्परेचर या रॉकवर आल्यामुळे हा रॉक काय झाला, रूपांतरित झाला. यालाच म्हणतो आपण रूपांतरित खडक. तर हा रॉक काय झाला, चेंज झाला आणि त्याचं रूपांतर झालं, तर त्याला आपण म्हणतो मेटामॉर्फिक रॉक. म्हणजे एखाद्या रॉकवर जर प्रेशर आणि टेम्परेचर येत असेल आणि त्याच्यामुळे जर त्याचं रूपांतर होत असेल, तो बदलत असेल, तर त्याला म्हणतो मेटामॉर्फिक रॉक. एक्झाम्पल लक्षात ठेवा मेटामॉर्फिकचे. ट्रिक आहे शॉर्ट आपली MQGS. M फॉर मार्बल, Q फॉर क्वार्ट्झाइट, G फॉर जेनिस किंवा तुम्ही नीस म्हणू शकता, G इज सायलेंट, आणि S फॉर स्लेट. दीज आर द एक्झाम्पल ऑफ मेटामॉर्फिक. फिजिकल क्लासिफिकेशन. तर त्यामध्ये पहिला आहे स्टार्टिफाईड रॉक, दुसरा आहे अनस्टार्टिफाईड रॉक, आणि तिसरा आहे फोलिएटेड रॉक.
तर स्ट्रॅटिफाईड रॉक म्हणजे कुठला रॉक? द रॉक विच शोज द डिस्टिंक्ट ऑफ लेअर. असा रॉक जो लेअर तुम्हाला दाखवेल की ज्या रॉकमध्ये तुम्हाला लेअर किंवा थर दिसेल. म्हणजे द रॉक विच शोज द डिस्टिंक्ट ऑफ DISTINCT, द डिस्टिंक्ट ऑफ डिव्हिजन, द डिस्टिंक्ट ऑफ डिव्हिजन ऑफ लेअर इज कॉल्ड स्ट्रॅटिफाईड. असा रॉक की ज्याच्यामध्ये काय तुम्हाला लेअर दिसेल. म्हणजे हा जर म्हटलं ही एक लेअर, तर बघा ही तुम्हाला लेअर दिसते, प्रत्येक काय थर दिसते. असा रॉक की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक थर दिसेल किंवा असा रॉक की ज्याला थरमधून आपल्याला सेपरेट करता येईल त्याला म्हणतो आपण स्ट्रॅटिफाईड रॉक. तर स्ट्रॅटिफाईड रॉक याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. ऑल द एक्झाम्पल्स ऑफ जे काही सेडिमेंटरी रॉक आहे हे सगळ्याचे एक्झाम्पल म्हणजेच तुमचे स्ट्रॅटिफाईड रॉक. ऑल द एक्झाम्पल्स ऑफ सेडिमेंटरी रॉक, सेडिमेंटरी रॉकचे जे काही एक्झाम्पल आहे ते सगळे स्ट्रॅटिफाईड रॉक आहे. आपण ट्रिक लक्षात ठेवू शकतो सेडिमेंटरी रॉकचे एक्झाम्पल लक्षात ठेवण्यासाठी. एक्झाम्पल ऑफ सेडिमेंटरी रॉक SSC LLG. लक्षात ठेवा SSC, S फॉर सँडस्टोन, S फॉर शेल, C फॉर चॉक, L फॉर लॅटराइट, लिग्नाइट, लाइमस्टोन, ग्रॅव्हल आणि जिप्सम. तर दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ स्ट्रॅटिफाईड रॉक. आता बघा अनस्ट्रॅटिफाईड रॉक. अनस्ट्रॅटिफाईडला काय म्हणू शकतो आपण? अनस्ट्रॅटिफाईड म्हणजे कुठले? की जे रॉक की ज्याच्यामध्ये फक्त एक नॉट वर्ड टाकायचा आहे. द रॉक विच डू नॉट शो द डिस्टिंक्ट ऑफ डिव्हिजन ऑफ लेअर. असा रॉक की ज्याच्यामध्ये तुमची ही जे लेअर आहे, थर आहे, ते थर कुठल्याही प्रकारे दिसणार नाही. तर त्याला म्हणतो अनस्ट्रॅटिफाईड रॉक. आणि अनस्ट्रॅटिफाईड रॉकचे जे काही एक्झाम्पल आहे तर म्हणू शकतो ऑल द एक्झाम्पल्स ऑफ इग्निशियस रॉक्स. जे काही इग्निशियस रॉक आहे त्याचे एक्झाम्पल म्हणजेच तुमचे अनस्ट्रॅटिफाईड रॉक. तर इग्निशियस रॉकचे एक्झाम्पल म्हणून ट्रिक लक्षात ठेवा शॉर्टमध्ये GDBT. GDBT म्हणजे गुड डायरेक्ट बेनिफिट अँड ट्रान्सफर फॉर स्कॉलरशिपसाठी म्हणू शकतो आपण. पण लक्षात ठेवा G फॉर ग्रॅनाइट, D फॉर डोलोराइट, B फॉर बसाल्ट अँड T फॉर ट्रॅप. So these are the examples of unstratified rock. आता आपण बघू फोलिएटेड रॉक. ओके, फोलिएटेड रॉक. फोलिएटेड म्हणजे काय? की द रॉक हॅव्हिंग बँड्स और स्ट्रीप ऑन देअर सरफेस. असा रॉक की ज्याच्या सरफेसवर काय बँड्स आणि ट्रिप्स आहे. नथिंग बट असा एक रॉक काढला आपण की ज्याच्या सरफेसवर काय दिसतं तुम्हाला? हे बघा हे दोन काय नथिंग बट बँड आहे किंवा यालाच काय म्हणू शकतो स्ट्रीप आहे. असा रॉक की ज्याच्या सरफेसवर अशा प्रकारचे बँड दिसेल किंवा स्ट्रीप दिसेल तर त्याला म्हणतो आपण फोलिएटेड रॉक. ठीक आहे. आणि नॉन फोलिएटेड काय म्हणू शकतो? असा रॉक की ज्याच्यावर बँड्स आणि स्ट्रीप दिसणार नाही त्याला म्हणू आपण नॉन फोलिएटेड रॉक. तर बघा एक्झाम्पल्स ऑफ नॉन फोलिएटेड रॉकचे एक्झाम्पल दोन आहे ते लक्षात ठेवा. मार्बल आणि लॅटराइट. मार्बल आणि लॅटराइट हे दोन एक्झाम्पल आहे नॉन फोलिएटेड रॉक. बाकी मग म्हणू शकतो आपण फोलिएटेड रॉकमध्ये एक्झाम्पल कुठले ते ऑल द एक्झाम्पल्स ऑफ मेटॅमॉर्फिक रॉक म्हणजे MQGS इज द फोलिएटेड रॉक बट एक्सेप्ट मार्बल सोडून बाकी तुम्ही म्हणू शकता एक्झाम्पल्स ऑफ एक आहे फोलिएटेड रॉक्स आहे. त्यानंतर आपण बघू केमिकल क्लासिफिकेशन्स. बघा केमिकली 3 प्रकारे क्लासिफाय करतो आपण. पहिलं सिलिसियस रॉक, कॅल्केरियस रॉक, आर्जिलिसियस रॉक्स. ओके, तर सोप्या भाषेत आहे. याच्यामध्ये SiO2 जास्त असते, याच्यामध्ये कॅल्शियम असते आणि याच्यामध्ये ॲल्युमिना असते. 3 म्हणजे आपण शॉर्टमध्ये म्हणू शकतो द रॉक्स हॅव्हिंग
सिलिशियस कॉन्स्टिट्यूंट असा रॉक की ज्याच्यामध्ये सिलिकाचं प्रमाण काय आहे सर्वात जास्त, म्हणजे सपोज 90% सिलिका आहे तर 10% अदर इन्ग्रेडियंट्स आहे, त्याला म्हणू शकतो आपण सिलिशियस रॉक्स. याचं एक्झाम्पल लक्षात ठेवण्याची ट्रिक बघा, GGQS, डबल G फॉर ग्रॅनाइट, G फॉर जेनीस, Q फॉर क्वार्ट्झाइट आणि S फॉर स्लेट. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सिलिशियस रॉक्स. त्यानंतर कॅल्केरियस रॉक्स असा रॉक की ज्यामध्ये काय कॅल्शियम इज देअर मेन कॉन्स्टिट्यूंट, कॅल्शियम जास्त प्रमाणात आहे, तर त्याला म्हणतो आपण कॅल्केरियस रॉक्स. त्याचं एक्झाम्पल शॉर्ट ट्रिक LM दोनच आहे, LM म्हणजे नथिंग बट लाईमस्टोन आणि M फॉर मार्बल. तिसरा आहे आर्जिलिशियस रॉक. आर्जिलिशियस रॉक म्हणजे काय, त्यामध्ये कुठलं कंटेंट जास्त आहे, द रॉक विच हॅव्हिंग मेन कॉन्स्टिट्यूंट एज देअर ॲल्युमिना, ॲल्युमिना हे जास्त आहे, तर त्याला म्हणतो आर्जिलिशियस रॉक. आणि त्याचे एक्झाम्पल त्याचे शॉर्ट ASL की हे आपली ट्रिक आहे, S फॉर स्लेट, L for laterite and K for kaolin. These are the examples of argillaceous rock. These are the chemical classification. तर अशा प्रकारे आपण आज सेडिमेंटरी रॉक, मेटामॉर्फिक रॉक, फिजिकल क्लासिफिकेशन आणि केमिकल क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.